बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। बऱ्हाणपूर अंकलेश्वर हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून या महामार्गावर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी मागता येत नाहीये। राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कधीही या महामार्गावर फिरताना दिसत नाही, त्यामुळे या महामार्गाचे दुरावस्था झालेली आहे। त्यामुळेच वाहन चालकांना कसरत करावी लागते। यावलहून शिरपूरकडे जाताना या महामार्गावर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेत। अवजड वाहन चालकांना मोटरसायकल चालवताना लहान मोठ्या अपघातांना सामोरं जावं लागतंय। काही जणांना तर या खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला असल्याच्या घटना घडल्यात। तरी देखील या राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सोयीनुसार दुर्लक्ष करताना दिसत आहेत। चोपड्याहून शिरपूरला जातोय। रस्ता इतका दयनीय अवस्थेत आहे की अनेक ठिकाणी मोठमोठाले गुडघ्याबरोबर खड्डे पडलेले आहे आणि त्यामुळे वाहन चालवताना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागते। बऱ्याच वेळा आपण व्यवस्थित चालूनसुद्धा समोरचा वाहनधारक त्याचा बॅलन्स गेल्यामुळे गड्ड्यांमुळे तो समोरासमोर धडकतो आणि त्याच्यातून अनेकांनी त्यांचे प्राण गमावले। तात्काळ दुरुस्ती झाली पाहिजे। तात्काळ दुरुस्तीची आवश्यकता आहे। शिवाय काही ठिकाणी याला बायपाससुद्धा करण्याची गरज आहे आणि ते काम तातडीने व्हायला आवश्यक आहे। दादा, तुम्ही आता कुठून येताय आणि कुठं जाताय? आणि आम्ही शिरपूरहून चोपड्या साईडला येतोय, परंतु रस्ते अत्यंत खराब आहे या ठिकाणी आणि रस्त्यावर खूप त्रास होतोय। खूप ठिकाणी खड्डे खूप ठिकाणी खड्डे आहेत, ते खड्डे लवकरात लवकर बंद करावे असं आम्ही तुम्हाला निवेदन देतोय। या खड्ड्यांमुळे खूप गाड्या पलटी झाल्या, खूप ॲक्सिडेंट होतात। बऱ्याच वेळेला टू व्हीलरवाला खड्डे वाचवण्यासाठी फोर व्हीलरच्या पुढे येऊन जातो, त्यामुळे अपघात होऊ राहिले। हा जो बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे याच्यावर दुरुस्तीसाठी निधी आलेली आहे, परंतु त्याकडे डागडुगी केली जात नाही आहे। केली गेली पाहिजे, डागडुगी पण केली पाहिजे आणि लवकरात लवकर अंकलेश्वर बऱ्हाणपूर हायवे पण बनला पाहिजे। ओके।